आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो फक्त कागदावरची कलम नाही बदलत, नाही तर तो प्रेम करण्याच्या आणि आपला जोडीदार निवडण्याच्या आपल्या मूलभूत हक्कासाठी लढतो. हो, कर्नाटकात ऑनर किलिंग म्हणजेच प्रतिष्ठेसाठी होणाऱ्या हत्या त्यांना रोखण्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की कुटुंबाचा सन्मान इतका मोठा कधी होऊन जातो की त्यासाठी आपल्याच मुलांचा जीव घेतला जातो. म्हणजे प्रतिष्ठा आणि गुन्हा यांच्यातली ही जी एक अस्पष्ट रेषा आहे ना, आज आपण तीच समजून घेणार आहोत. तर आपण बोलतोय प्रतिष्ठेसाठी होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल, जी एक मोठी समस्या आहे. आणि मुळात हा कायदा का गरजेचा आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एका घटनेकडे बघावं लागेल. ही फक्त एक बातमी नाहीये, तर एका कुटुंबाची अशी शोकांतिका आहे जिने अख्ख्या राज्याला विचार करायला भाग पाडलं. ही गोष्ट आहे 2025 सालची, हुबळी शहरातली. तिथे एक 20 वर्षांची तरुणी होती. तिचं एकच स्वप्न होतं की आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न करायचं. पण तिची एक चूक झाली की तो मुलगा दुसऱ्या जातीचा होता आणि या तथाकथित चुकीची किंमत तिला स्वतःच्या जीवाने मोजावी लागली. आणि ही एकच घटना जणू काही शांत पाण्यात पडलेल्या दगडासारखी ठरली. तिने कायद्याच्या आणि समाजाच्या विचारांमध्ये मोठं वादळ निर्माण केलं. याच घटनेमुळे प्रशासनाला जाग आली आणि सगळ्यांना कळलं की आता एका कडक कायद्याची किती तातडीने गरज आहे. आणि हे लक्षात घ्या की ही काही एकटी घटना नाहीये. आकडेवारी बघितली ना तर एक भयानक सत्य आपल्या समोर येतं. या अशा प्रतिष्ठेच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेचा सर्वात जास्त फटका कोणाला बसतो, तर तो बसतो महिलांना, तरुण जोडप्यांना, आंतरजातीय लग्न करणाऱ्यांना आणि जे उपेक्षित समाजातले आहेत त्या लोकांना. बरं, मग या इतक्या गंभीर समस्येवर कर्नाटक सरकारचा उपाय काय? तर त्यांनी एक नवीन विधेयक समोर आणलंय आणि हे विधेयक थेट या क्रूर प्रथेवरच हल्ला करतं. या कायद्याचं अधिकृत नाव खरं सांगायचं तर खूप मोठं आहे, पण ते त्याचा उद्देश अगदी स्पष्ट करतं. यात 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक, विवाह निवडीचं स्वातंत्र्य आणि दुसरं, प्रतिष्ठेच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध. याच 2 गोष्टींमध्ये या कायद्याचं सगळं सार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या कायद्याचा संदेश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. तो म्हणजे 2 सज्ञान व्यक्तींच्या प्रेमाचा किंवा लग्नाच्या निर्णयामध्ये कोणीही काहीही अडथळा आणू शकत नाही. मग तो विवाह आंतरजातीय असो किंवा आंतरधर्मीय. आणि जर कोणी प्रतिष्ठेच्या नावाखाली हिंसाचार करायचा प्रयत्न केलाच तर तो एक गंभीर गुन्हा मानला जाईल. बस. ठीक आहे, पण हे विधेयक फक्त एक घोषणा नाहीये. मग ते जोडप्यांना प्रत्यक्ष संरक्षण देणार कसं? चला, या कायद्याची काही मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. या कायद्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे वेळ. फक्त 6 तास. हो, तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या 6 तासांच्या आत पोलिसांना त्या जोडप्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवावं लागेल. कारण अशा केसमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो आणि हा नियम बरोबर तेच अधोरेखित करतो. आणि आता बोलूया शिक्षेबद्दल. इथे कायदा अजिबात दयामाया दाखवत नाहीये. ऑनर किलिंगच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. हा एक थेट आणि स्पष्ट संदेश आहे की प्रतिष्ठेच्या नावाखाली होणारी हत्या हा एक गंभीर गुन्हा आहे, ती कोणतीही परंपरा वगैरे नाही. पण ऐका, हे विधेयक फक्त शिक्षा आणि संरक्षणापुरतं मर्यादित नाहीये. ते एक संपूर्ण सपोर्ट सिस्टम उभी करतंय. म्हणजे बघा, प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षित घरं असतील, 24 तास चालणारी हेल्पलाईन असेल, या प्रकरणांसाठी एक स्पेशल सेल असेल, कायदेशीर मदत आणि समुपदेशन मिळेल. इतकंच नाही तर सामाजिक बहिष्कार टाकणं किंवा धमक्या देणं यालाही गुन्हा ठरवण्यात आलंय. म्हणजे खऱ्या अर्थाने संकटात सापडलेल्या जोडप्यांसाठी ही एक जीवनरेखाच आहे. आता आपण या कायद्याच्या नियमांबद्दल बोललो, पण हा कायदा केवळ नियमांचा एक संग्रह नाहीये. याच्या मुळाशी एक खूप खोल विचार दडला आहे, जो समाजाच्या पारंपरिक विचारांना थेट आव्हान देतो. चला, या कायद्याचा आत्मा काय आहे ते समजून घेऊया. या विधेयकाला एक खास नाव दिलं गेले, इवा नम्मावा. इवा नम्मावा. आता नक्कीच वाटलं असेल की याचा अर्थ काय आहे, बरोबर? हे शब्द आहेत 12व्या शतकातले महान समाजसुधारक बसवण्णा यांचे. त्यांच्या एका वचनातून हे घेतलंय. आणि याचा अर्थ इतका सुंदर आहे. तो कोण आहे असं विचारू नका, तो आपल्यातलाच एक आहे. विचार करा, कायद्याला हे नाव देऊन सरकारने किती मोठा समानतेचा आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिलाय. तर हा कायदा एका मूलभूत संघर्षाला हात घालतो. एका बाजूला आहे कौटुंबिक प्रतिष्ठा, जिथे जात, धर्म आणि कुटुंबाची संमतीच सगळं काही मानली जाते, आणि दुसऱ्या बाजूला आहे वैयक्तिक निवड, जिथे फक्त 2 सज्ञान व्यक्तींची संमती महत्त्वाची असते.
आणि हा कायदा तो अगदी स्पष्टपणे वैयक्तिक निवडीच्या बाजूने उभा आहे. आणि असं करून हे विधेयक फक्त एक नवीन नियम बनवत नाहीये, तर ते आपल्या भारतीय संविधानाच्या मूळ तत्वांनाच अधिक बळकट करतंय. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार, कलम 14, 19 आणि 21 या सगळ्या मूलभूत हक्कांचं हे विधेयक संरक्षण करतं. चला आता थोडं वास्तवाकडे येऊया. कारण कागदावर एक चांगला कायदा बनवणं एक गोष्ट आहे आणि तो प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणं ही पूर्णपणे दुसरी. साहजिकच या कायद्याच्या मार्गातही अनेक आव्हानं आहेत. यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे अंमलबजावणी, म्हणजे इम्प्लिमेंटेशन. कारण खरं तर असे काही कायदे आधीपासून आहेत, पण तरीही प्रतिष्ठेसाठी होणारे गुन्हे थांबलेले नाहीत. बरं, एक दुसरा मुद्दा पण आहे. तो म्हणजे कर्नाटकच्या धर्मांतरविरोधी कायद्यासोबत याचा संघर्ष होऊ शकतो का? काही टीकाकारांना अशी भीती वाटते की आंतरधर्मीय विवाहांना संरक्षण देताना या दोन कायद्यांमध्ये काही मतभेद निर्माण होऊ शकतात. आणि म्हणूनच शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. आपला जोडीदार निवडण्याच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी फक्त एक कायदा बनवणं पुरणार आहे का? की याहीपेक्षा जास्त गरज आहे ती समाजातल्या मानसिकतेत बदल घडवण्याची? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे.